विटेवरी सुंदर ते ध्यान उभा विटेवरी करकटेवरी ठेवणिया करकटेवरी ठेवणिया तुळशी हार गळा काच पीतांबर तुळशी हार गळा काच पीतांबर करकटेवरी ठेवणिया करकटेवरी ठेवणिया तुळशी हार गळा काचे पीतांबर तुळशी हार गळा काचे पीतांबर आवडे निरंतर येते ध्यान आवडे निरंतर आवडे निरंतर आवडे निरंतर आवडे निरंतर येते ध्यान हो आवडे निरंतर येते ध्यान तुळशी हार गळा काचे पीतांबर तुळशी हार गळा काचे पीतांबर हे आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुझी हार गळा काचे पीतांबर तुळशी हार गळा काचे पीतांबर मकर कुंडले तपती चरणी मकर कुंडले मकर कुंडले गणपती श्रवणी कंठी कस्तुरभमणी वीरा हो कंठी कस्तुरभमणी विराजे तुळशी हार गळा काचे पीतांबर तुळशी हार गळा काचे पीतांबर हे कंटिका सुभवने विराजित हो कंटिका सुभवने विराजित हार गळा काचे पीतांबर तुळशी हार गळा काचे पीतांबर आवडे निरंतर आवडे निरंतर आवडे निरंतर आवडे निरंतर येते ध्यान हो आवडे निरंतर येते ध्यान तुळशी हार गळा काचे पीतांबर तुळशी हार गळा काचे पीतांबर हे आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान तुझी हार गळा काचे पीतांबर तुझी हार गळा काचे पीतांबर तुका म्हणे माझे हेची सर्व चूक 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 तुका म्हणे माझे हेची सर्व सुख 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 तुका म्हणे माझे हेची सर्व चूक 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 तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे
सर्व सुख पाहिना त्रिमुख आवडीन पाहिना त्रिमुख आवडीन पाहिना त्रिमुख आवडीन पाहिना त्रिमुख आवडीन तुळसी हार गळा काचे पितांबर तुळसी हार गळा काचे पितांबर हार गळा तुळसी हार गळा काचे पितांबर हार तुळसी हार गळा काचे पितांबर तुळसी हार गळा काचे पितांबर पाहिना त्रिमुख आवडीन पाहिना त्रिमुख आवडीन पाहिना त्रिमुख आवडीन पाहिना त्रिमुख आवडीन तुळशी हार गळा काचे पितांबर 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 आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान तुळसी हार गळा काचे पितांबर 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 निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान तुळशी हार गळा काचे पितांबर 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 विठोबा रखुमाई गोपाल कुमारी 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 गोपाल रखुमाई गोपाल कुमारी गोपाल रखुमाई विठोबा रखुमाई गोपाल कुमारी गोपाल 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 रामकृष्ण हरे राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे
हरी रे रे राम कृष्ण हरे जय जय राम हरे हरि रे रे राम कृष्ण हरे जय जय राम हरे हरि हरि रे रे राम कृष्ण हरे जय जय राम रूप पाहता लोचने 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 सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने साधने तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी सुकृताची जोडी सुकृताची जोडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हरोने विठ्ठले आवडे हरोने विठ्ठले आवडे आवडे विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम घाली लोटांगण वंदिना चरण आली लोटांगण वंदिन
चरण डोळ्यानं पाहिन रूप तुझे डोळ्यानं पाहिन रूप तुझे डोळ्यानं पाहिन रूप तुझे धारी लोटांगण वंदिन चरण धारी लोटांगण वंदिन चरण धारी लोटांगण वंदिन चरण धारी लोटांगण वंदिन चरण डोळ्यानं पाहिन रूप तुझे डोळ्यानं पाहिन रूप तुझे डोळ्यानं पाहिन रूप तुझे प्रेमी आलिंगन आनंदे पूजिन प्रेम आलिंगन आनंदे पूजिन प्रेमी आलिंगन आनंदे पूजिन प्रेम आलिंगन आनंदे पूजिन भावे वाळीन म्हणे नामा भावे वाढीन म्हणे नाम भावे वाढीन म्हणे नाम धारी लोटांगण वंदिन चरण धारी लोटांगण वंदिन चरण लोटांगण वंदिन चरण धारी लोटांगण वंदिन चरण डोळ्यानं पाहिन रूप तुझे डोळ्यानं पाहिन रूप तुझे डोळ्यानं पाहिन रूप तुझे हरी जय जय 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 विठोबार घुमाई गोपाल घुमाई विठोबार घुमाई गोपाल घुमाई विठोबार घुमाई गोपाल घुमाई विठोबार घुमाई गोपाल घुमाई घुमाई गोपाल घुमाई घुमाई गोपाल घुमाई घुमाई डोबार घुमाई डोबार घुमाई खाली लोटांगण वंदिन चरण 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 डोळ्यानं पाहिन रूप तुझे डोळ्यानं पाहिन रूप तुझे डोळ्यानं पाहिन रूप तुझे डोळ्यानं पाहिन रूप तुझे डोळ्यानं
घाली लोटांगण वंदित चरण डोळ्यान पाहीन रूप तुझे डोळ्यान पाहीन रूप तुझे डोळ्यान पाहीन रूप तुझे डोळ्यान पाहीन रूप तुझे काली लोटांगण वंदित चरण काली लोटांगण वंदित चरण काली लोटांगण वंदित चरण काली लोटांगण वंदित चरण डोळ्यानं पाहिना रूपा तुझे डोळ्यानं पाहिन रूप तुझे डोळ्यानं पाहिन रूप तुझे डोळ्यानं पाहिन रूप तुझे डोळ्यानं पाहिन रूप तुझे घाली लोटांगण वंदित चरण घाली लोटांगण वंदित चरण घाली लोटांगण वंदित चरण घाली लोटांगण वंदित चरण विठ्ठल 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 विठ्ठल
घाली लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहीन रूप तुझे प्रेमे अलिंगनानंदे पूजिन भावे ओवाळीन म्हणे नामा घाली लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहीन रूप तुझी प्रेमे अलिंगनानंदे पूजिन भावे ओवाळीन म्हणे नामा विठ्ठल 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 बोला कुंडली विठ्ठल विठ्ठल श्रीनाथ देव तुकाराम भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती. मोरया घाली लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहीन रूप तुझे प्रेमे अलिंगनानंदे पूजिन भावे ओवाळीन म्हणे नामा कमी करा महाराज समचरणं सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभम् जगन्नहितपाने मण्डनं तरुण तुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रम् सदैदौलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्याच्या कृपादाने कथेचा विस्तारे त्याच्या कृपादाने कथेचा विस्तारे सद्गुरु दास तुका बाबाजे हला 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 दास तुका दासा कृपादाने कथेचा विस्तारे त्याच्या कृपादाने कथेचा विस्तारे बाबाजे सद्गुरु बाबाजे सद्गुरु दास तुका बाबाजे सद्गुरु बाबाजे सद्गुरु दास तुका दास तुका दास तुका त्याच्या कृपादाने कथेचा विस्तार त्याच्या कृपादाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार हरी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तीच वंदू श्री गुरुचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा आदयाळा करुणाकरा
परमेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी किंवा पवन झालो चराचरी विठ्ठला 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 नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं हृदय मधुरं गमनं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम 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 ऐसे दे प्रेम काही कळा ऐसे दे प्रेम काही काळा माझे वाणी तुझे वर्णे गुण नाम माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम अधिष्ठान जिथे प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला गुणातीत एका तयाचे निनामे चुके जन्म खेपा नमस्कार माझा स्वामी एकनाथा सेवे लागी सेवक झालो 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 तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा आऊ स्वामी तुका या देवा यावरी न करावा भेरू तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुझ्या या देवा यावरी न करावा भेरू सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेरू मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या वचन ऐका कमळापते वचन ऐका कमळापते वचन ऐका कमळापती वचन ऐका कमळापती माझी रंगाची विनंती कर जोडितो कते काळे कर जोडितो कते काळे माझी रंगाची विनंती कर जोडितो कथे गाणे कर जोडितो कथे गाणे वचन ऐका कमळापती माझी रंकांची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी विठ्ठला 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 हो. घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहीन रूप तुझी
प्रेमे अलिंगन आनंदे पूजिन भावे ओवाळीन म्हणे नामा. सज्जना हो, प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला अभंग अवघ्या विश्वाचे पांडुरंग परमात्मा अखिल कोट ब्रह्मांड नायक यांचे लाडके लढीवाळ भक्त नामदेवराय यांचा सर्वांच्या पाठ्यातील सर्वांच्या माथ्यातील सुंदर आणि सोपा अभंग आजच्या सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल 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 घाली लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंदे पूजिन भावे ओवाळीन म्हणे नामा. नामदेवराय या अभंगामध्ये 6 प्रकारची भक्ती सांगतात. किती प्रकारची बोला? मी काही अमेरिकेचा महाराज नाही, सगळे माझ्या परिचयाचे आहेत. फ्रेश बसा, आपण टायमिंग मध्ये संपू, फक्त फ्रेश बसा. नामदेवराय या अभंगामध्ये 6 प्रकारची भक्ती सांगतात. किती प्रकारची? 6. पहिली भक्ती सांगितली आहे घाली लोटांगण. काय सांगितले? घाली लोटांगण. दुसरी सांगितले वंदीन चरण. आणि तिसरी सांगितले डोळ्यान पाहिन रूप तुझे. पहिल्या कडव्यामध्ये 3 प्रकारची भक्ती आहे. पहिल्या कडव्यामध्ये 3 प्रकारची भक्ती आहे आणि दुसऱ्या कडव्यामध्ये 3 प्रकारची भक्ती आहे. घाली लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंदे पूजिन आणि 6वी भावे ओवाळीन म्हणे नामा. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, सालाबाद प्रमाणे याही वर्षी एकता युवक मंडळ शिंगडोळ माघी गणेशोत्सव मंडळ आणि दरवर्षी प्रमाणे याही वर्षी या शिंगडोल ग्रामस्थांनी माझी ही सेवा आयोजित केली. आजच्या कीर्तनाचे सौजन्य आपल्या गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असे असणारे रामदास शेठ किसन घरत. खरोखर दादांबद्दल सांगायचं झालं तर कोणतंही क्षेत्र असू द्या, त्या क्षेत्रामध्ये फक्त दादांना शब्द करायचा. दादांना काय करायचा? शब्द द्यायचा. त्या शब्दाची पूर्तता दादा नक्की करतात. कोणी त्यांच्याकडे या, भजनी मंडळी या, कोणी या, दादांना सांगा मला सिस्टम घ्यायचे, हे करायचे, ते करायचे, मदत पाहिजे, नाही कधी म्हणत नाही. गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करतो, पांडुरंगा चरणी प्रार्थना करतो, त्यांच्या आयुष्यामध्ये दीर्घायुष्य त्यांना लाभो, सुख शांती लाभो आणि त्यांनी आजच्या या कीर्तनाचं सौजन्य दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, तसेच तुमच्या गावचा थोडा दादा आवाज कमी करा, रिपीट आवाज होतोय. तुमच्या गावचा ओके. मी लाडका आहे. मी कोणाचा आहे? तुमचा आहे आणि तुम्ही माझे आहात. कुणाला मी मुलासारखा आहे, कुणाला भावासारखा आहे, तर कुणाला नातूसारखा आहे का नाही? हो बोला, नाही तर नाही बोला. आहे का नाही? गेली इतकी वर्ष तुम्ही माझी कीर्तन रूपी सेवा लावता. सर्वच ग्रामस्थांसाठी एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे.
कारण तुमचं आणि माझं काहीतरी मागच्या जन्मीचं सुकृत असेल. ऐका, तुमचं आणि माझं मागच्या जन्मीचं काहीतरी सुकृत असेल म्हणून मला तुमची सेवा घडते आणि तुम्ही मला आमंत्रित करता. जसं ज्या वेळेस युद्ध झालं आणि रामप्रभूंनी ज्या वानरांना भोजन देऊ शकले नाही, पंगत देऊ शकले नाही वानरांना, मग रामप्रभूंनी त्यांना शब्द दिला की मी तुम्हाला कृष्ण अवतारामध्ये तुमची पूर्तता करील. तसंच आपल्याबद्दल काहीतरी मागच्या जन्मीचे ऋणानुबंध असतील म्हणून वेळोवेळी तुम्ही मला बोलवता आणि मला तुमची सेवा करण्याची संधी मिळते. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, मी नेहमी विचार करत असतो की या मंडळामध्ये काहीतरी जादू आहे. या एकता युवक मंडळामध्ये काहीतरी जादू आहे. कारण इथं यांचं हे मंडप डेकोरेशन म्हणा, महिलांमधला उत्साह म्हणा, लहान मुलापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत तितकाच उत्साह तुम्हाला पाहायला मिळेल. आणि या मंडळाचं विशेष म्हणजे काय आहे, या मंडळाचं नाव, या मंडळाचं नाव बारीक विचार केलाय का तुम्ही दादा, तुंगे दादा, बारीक विचार केलाय का? या मंडळाचं नाव काय आहे? एकता. ज्याच्या पण मनामध्ये ही संकल्पना आली असेल की या आपल्या मी मंडळ चिकार पाहिली, भरपूर वेगवेगळ्या नावांची मंडळं आहेत, पण या मंडळाने असा विचार केला, ज्याची संकल्पना असेल त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. कारण या एकता युवक मंडळ, एकताचा अर्थ असा होतो की एकीचं बळ कधीच, एकता असेल तर त्या माणसाची किंमत वाढते, एकता असेल तर किंमत वाढते. या मंडळामध्ये सगळेच आहेत. आता सगळ्यांची नावं घेत बसत नाही. अध्यक्ष, उपाध्यक्ष आपले भानुदास घरत आहेत, संभाजी घरत आहेत, आपले विठ्ठल घरत आहेत, प्रवीण हगवणे आहेत, दत्ता घरत आहेत, पांडुरंग घरत आहेत, संतोष घरत आहेत, पुंडलिक घरत आहेत, दिलीप कडू आहेत, पंढरीनाथ घरत आहेत. सगळ्यांची नावं झाली, राहिले सगळ्यांची झाली नाही, सगळ्यांची नाव एक चौकटीमध्ये मी घेईलच. या एकता मित्र मंडळाचं कौतुक करावं तितकं कमीच. कारण एकतेमध्ये खूप ताकद असते महाराज, एकतेमध्ये किंमत असते. जर तुम्ही मार्केटमध्ये गेले तर मार्केटमध्ये द्राक्षे असतात. द्राक्ष घेता का तुम्ही? हा हँग मारतो, थोडा कमी ठेवा पण क्लिअर ठेवा. इको कमी ठेवा, इको महाराजांच्या माईकचं इको कमी करा बोलताना, आणि बेस पण थोडा कमी करा. मार्केटमध्ये तुम्ही गेलेत का? मार्केटमध्ये, मार्केट गेल्यानंतर कशाळच्या मार्केटमध्ये जाता का? हो नाही बोला, नाही तर नाही बोला. मार्केटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एका टोपलीमध्ये द्राक्षे, सुट्टी द्राक्षे मिळतात. एका टोपलीमध्ये सुट्टी द्राक्षे असतात आणि काही द्राक्ष घटाला पकडून असतात, त्या घटामध्ये असतात, म्हणजे एकत्र एका घटामध्ये असतात. ती 50 रुपये किलो असतात. कशी असतात? 50 रुपये किलो. आणि जी टोपलीतली द्राक्षे असतात ती कशी? 20 रुपये किलो. का? कारण ती घटाला सोडून राहिली त्याच्यामुळे त्यांची किंमत कमी झाली, आणि घटाला धरून राहिली त्यांची किंमत वाढली. तशी या मंडळाची एकता असल्यामुळे या मंडळाची किंमत वाढलेली तुम्हाला दिसणार. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हो, मी तर या गणपती बाप्पाचरणी प्रार्थना करेल की जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या मंडळाची एकता अशीच राहो. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. कीर्तनाला आलेले सर्वच तुम्ही श्रोतेवर्ग, सर्वांचे मनापासून आभार मानतो. आपले चोपदार असतील, नेहमीच आम्हाला ते त्यांची साथ करतात असे चोपदार बाबा, त्यांनाही धन्यवाद देतो. आपले विनेकरी बाबा पांडुरंग दादा घरत, मी नेहमी सांगत असतो, छोटा पॅकेट तुमचं पण पाठ झाले. छोटा पॅकेट बडा धमाका. जिथं महाराज लोकांची मती संपते तिथून त्यांची चालू होते.
हरी संत चरणदास नथुराम महाराज घाडगे यांनाही धन्यवाद देतो. आल्या आल्या लोटांगण घातलं तुम्ही, त्याबद्दल धन्यवाद. विठ्ठला 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 विठ्ठला. हो. तसेच गायनाचार्य रेश्माताई घुडे, आमच्या मिसेस योगिताताई घुडे, तसेच आपल्या हरिपाठ मंडळाच्या अध्यक्ष म्हणलं तरी काही हरकत नाही, कारण सगळा कारोबार त्या सांभाळतात, अशा सोनालीताई भालिवडे. ताईंचं नाव काय? मीराताई देशमुख. मीराताई देशमुख. यांचं नाव काय? नाव बोला मला. सारिकाताई घरत. सारिकाताई घरत. सरिताताई घरत. नंदाताई नंदाताई कडू. आता आडनाव कडू आहे पण त्यांचा स्वभाव खूप गोड आहे. आडनाव कडू आहे पण स्वभाव गोड आहे. नेहमी आमच्या बरोबर असतात. आमचे जावई बबन दादा पिंगळे, तसेच आमच्या गावातील युवा गायनाचार्य हरिभक्तीपारायण शिवाजी महाराज घोडे, तसेच आपल्या कर्जत तालुक्याचा आवाज, असा बुलंद आवाज असणारे नितेश बुवा घुडे, तसेच युवा कीर्तनकार सचिन महाराज घुडे, तसेच हार्मोनियमची साथ करण्याकरता आपले तानाजी दादा देशमुख यांनाही मी धन्यवाद देतो. तसेच ज्ञानेश्वर सेवा मंडळाचे अध्यक्ष आदरणीय रामचंद्र दादा पिंगळे, आपणही वेळात वेळ काढून इथे उपस्थिती दाखवली, त्याबद्दल आपल्यालाही धन्यवाद. तसेच बसलेले सर्वच देवतुल्य वर्ग, सर्वांना दोन हात जोडून, मस्तक जोडून सर्वांना धन्यवाद देतो. तसेच मला नेहमी साथ करणारे, पहिले कोटीची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अशा वेळेस ज्यांनी पखवादाची धुरा सांभाळली, आपले टेंबरे गावचे एकनाथ बांगर हेही उपस्थित आहेत, आणि त्यांचे चिरंजीव गणेश दादा बांगर, तसेच ओमकार वरखडे तबलेची साथ करण्यासाठी त्यांनाही धन्यवाद देतो. आणि जे माझा आवाज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पोहोचवतात, त्यांचं यूट्यूब चॅनल आहे, असे राहुल महाराज वरखडे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. कारण नेहमी नेहमी मी म्हणत असतो कीर्तनाच्या शेवटी त्यांचं नाव घेईल, पण राहून जातं. आज आठवण झाली म्हणून आधी घेतलं. विठ्ठला 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 विठ्ठला. हो. म्हणून जाता जाता एवढाच सांगेल की वड्याच्या वरती लावला जातो त्याला पाव म्हणतात. वड्याच्या वरती लावला जातो त्याला पाव म्हणतात. जेवणावरती मारला जातो त्याला ताव म्हणतात. आणि नियोजनात भारी त्याला शिंगडोल गाव म्हणतात. त्याला शिंगडोल गाव म्हणतात. विठ्ठला 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 विठ्ठला. हो. हे काय आपलं पाठबीट काय नसतंय, चालू मध्ये जोडायचं असतं. कारण आम्ही पंढरपूरच्या वारीमध्ये जातो तेव्हा दिंडीमध्ये अशी नावं घ्यायला लागतात गाडगे महाराज. चालू मध्ये भारुडा असतात नाथबाबांची, आणि त्या भारुडामध्ये पुढे विरंगुळा म्हणून भारुडं केली जातात, आणि त्या भारुडामध्ये अशी नावं तयार करावी लागतात चालू मध्ये. मग आता तुम्हाला काय वाटलं, हे मी काही आधी करून आलोय का? नाही, इथल्या इथं तयार. विठ्ठला 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 विठ्ठला. हो. असो, या अभंगामध्ये नामदेवराय म्हणतात, घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यान पाहीन रूप तुझे. 6 प्रकारची भक्ती सांगितली. किती प्रकारची? 6 प्रकारची. कारण या नरदेहामध्ये आल्यानंतर माणसाच्या अंगामध्ये थोडी तरी भक्ती पाहिजे. माणसामध्ये थोडी तरी भक्ती पाहिजे. कारण ज्याच्याकडे भक्ती नाही महाराज, ज्याच्याकडे भक्ती नाही, त्याच्यामध्ये आणि पशुमध्ये काही फरक, त्याच्यामध्ये आणि पशुमध्ये काही फरक नाही महाराज. भक्ती विने जिने जळो लाजिरवाने, संसार भोगणे दुःख रूप. हो.
एक ठिकाणी भक्ती शूळावरची पोळी सांगितले. काय सांगितले? शूळावरची पोळी आहे. पण माणसाच्या आयुष्यामध्ये भक्ती असली पाहिजे. मग तुम्ही कुणाचीही करा, पांडुरंगाची भक्ती करा, नाहीतर गणपती बाप्पाची करा, नाहीतर रामदास स्वामींची भक्ती करा, कुणाचीही करा, पण माणसाच्या आयुष्यामध्ये भक्ती ही पाहिजे. विठ्ठल 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 हो. पूर्वी भक्तीची साधना होती, योग साधना, कर्म साधना, ज्ञान साधना. या साधनाने भक्ती करणं खूप कठीण होतं. या साधनाने भक्ती करणं खूप कठीण होतं. मग काय केलं? नामदेवरायांनी, अवघ्या संतांनी ही भक्ती सोपी करून सांगितली. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. पहिली योग याग जास्त चालायचं, लोक तपश्चर्या जास्त करायची. आता तुम्ही हिमालयामध्ये जर गेले तर हिमालयामध्ये ते साधू बसतात, तपश्चर्या करता. एवढ्या बर्फामध्ये तुम्ही जर व्हिडिओ पाहता असतील तर एवढ्या बर्फामध्ये ते तपश्चर्या करण्याकरता बसतात, तप करण्याकरता बसतात. आपल्याला 15 मिनिटं माळ जपायला 15 मिनिटं माळ जपायला आपल्याला अवघड जाते. का? कारण कोण म्हणतं मला पाय दुखतेत. आपल्याला कीर्तनामध्ये 2 तास बसण्याकरता माणसं इकडूनची मांडी तिकडे, तिकडूनची मांडी इकडे करतात. मग आपल्याला जप तप जमेल का? योग याग जमेल का? नाही जमणार. हो, कारण विश्वमाऊली म्हणतात, म्हणून योगाची वाटा जे का निघाले सुबटा, तया दुःखाचा वाटा भागा आला. एखाद्या म्हाताऱ्या माणसाला लोखंडाचे चणे दिले, गाडगे महाराज म्हातारा माणूस आहे, त्याला जर लोखंडाचे चणे दिले आणि त्याच्या मुखामध्ये तात नाही आणि त्याला लोखंडाचे चणे दिले तर तो चावेल का? त्याचं पोट भरेल का चणे खाऊन? अहो ते म्हातारा मरल ना. विठाला 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 हो. म्हणून अशी भक्ती सांगितले. तर ही भक्ती केली तर आपल्याला अशी भक्ती करता येणार. योग याग विधी येणे नो हे सिद्धी, योग याग विधी येणे नो हे सिद्धी, योग याग विधी येणे नो हे सिद्धी, योग याग विधी येणे नो हे सिद्धी. वायाची उपाधी धर्म, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. वायाची उपाधी धर्म धर्म, वायाची उपाधी धर्म धर्म, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. म्हणून नामदेवरायांनी आपल्याला 6 प्रकारची भक्ती सांगितले. पण नामदेवरायांना कच्च ठरवलं कोणी? मुक्ताबाईने. नामदेवरायांना कच्च ठरवलं. मग नामदेवराया तीर्थयात्रा करत 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 महाराष्ट्रामध्ये औंढा नागनाथामध्ये नामदेवराया पोचले औंढा नागनाथ मध्ये. आणि तिथे गेल्यानंतर त्या मंदिरामध्ये नामदेवरायांनी कीर्तन चालू केलं. आणि कीर्तन चालू केल्यानंतर तिथले जे पंडित होते त्या पंडितांनी नामदेवरायांना थांबवलं. अरे नामदेवा, कोणी दिला तुला अधिकार? कीर्तन करण्याचा अधिकार तुला कोणी दिला? बंद कर तुझं कीर्तन. काय म्हणाले तिथले पंडित? तुला अधिकार कोणी दिला? कारण अधिकार देण्याकरता देखील गुरु असावा लागतो. कारण गुरु शिवाय ज्ञान नाही महाराज.
गुरु बिना कौन बतावे बात, बड़ा बिकट है यमघाट, गुरु बिना कौन बतावे बात. गुरु शिवाय नाही, गुरु ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान, अति जैसे. अरे नामदेवा, तुला अधिकार कोणी दिला कीर्तन करण्याचा? बंद कर तुझं कीर्तन. असं सांगितल्याबरोबर नामदेव राया मंदिराच्या पाठीमागे गेले आणि त्या मंदिरातून आवाज आला. नागनाथाने आवाज दिला, नामदेवा तुझ्या कीर्तनाला प्रारंभ कर, मला तुझं कीर्तन ऐकायचंय. जगावेगळी ख्याती झाली महाराज, जगावेगळी ख्याती झाली. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेव हाती दूध प्याला. म्हणून रेंज मध्ये राहायचं असतंय. विठ्ठला 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 हो. सकाळपासून एअरटेलची रेंज गेली का दादा? आज त्याचा परिणाम महाराजांवरती झालेला दिसतोय. विठ्ठला 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 हो. फिरविले देऊला जगा माझी ख्याती, नामदेव हाती दूध प्याला. जगातील ख्याती झाली. अरे औंढा नागनाथाचं मंदिर कुणा करता फिरलं? नामदेवा करता फिरलं. एवढी अशी भक्ती असली पाहिजे. आपली भक्ती कशी असते? माळ जपायला जर आपण बसलो, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. अगं गॅसवरती दूध आहे का? मांजर आले बघ. काय म्हणतो आपण? रामकृष्ण हरी. इकडे माळ जपतोय आणि लक्ष कुठे? चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. अशी जर भक्ती असेल तर आपलं कल्याण होईल का? अरे औंढा नागनाथाचं मंदिर माझ्या नामदेवान करता फिरलं, अशी भक्ती असली पाहिजे. विठ्ठला 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 हो. म्हणून ज्या ज्या वेळेस देवाने अवतार घेतले, त्या त्या वेळेस नामदेवरायांनी सुद्धा अवतार घेतले. त्या त्या वेळेस भक्त म्हणून नामदेवराय सुद्धा देवाच्या बरोबर होते. कृत, त्रेता, दोपार आणि कली. पहिला अवतार नरसिंह अवतार. गाडगे महाराज, पहिला अवतार नरसिंह अवतार. या अवतारामध्ये भक्त प्रल्हाद. नामदेवांनी कोणता अवतार घेतला? भक्त प्रल्हाद. दुसऱ्या राम अवतारामध्ये अंगद. राम अवतारामध्ये भक्त अंगद. कृष्ण अवतारामध्ये उद्धव. उद्धवजी चलविदुरा घर जावे. कृष्ण अवतारामध्ये उद्धवाचा भक्त उद्धव म्हणून जन्माला आले नामदेवराय. आणि कलियुगामध्ये पांडुरंगाची भक्ती करण्याकरता नामदेवाने अवतार घेतला. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकून उभी ती जणी. पाठीमागे डोळे झाकून उभी ती जणी. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकून उभी ती जणी. पाठीमागे डोळे झाकून उभी ती जणी. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकून उभी ती जणी. या कलियुगामध्ये नामदेवान करता, भक्त पुंडलिका करता, पांडुरंगा करता कलियुगामध्ये अवतार घेतला नामदेवरायांनी. विठ्ठला 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 विठ्ठला
विठ्ठल 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 बोला पुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. मग नामदेव राया पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गेली आणि पांडुरंगाकडे पाहिलं आणि नामदेवराय पांडुरंगाला म्हणतात, हे पांडुरंगा हे दयाघना, हे पांडुरंगा हे दयाघना, मी तुझ्यासाठी काय करील तर अभंगाचं पहिलं चरण. घाली लोटांगण वंदिन चरण घाली लोटांगण वंदिन चरण खाली लोटांगण वंदिन चरण खाली लोटांगण वंदिन चरण घाली लोटांगण वंदिन गायकाच्या आवाजाला चरण इको द्या. घाली लोटांगण वंदिन चरण खाली लोटांगण वंदिन चरण खाली लोटांगण वंदिन चरण डोळ्यानं पाहिले रूप तुझे वंदिन चरण घाली लोटांगण वंदिन चरण डोळ्यानं पाहीन रूप तुझे घाली लोटांगण वंदिन चरण घाली लोटांगण वंदिन चरण हरी घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहीन रूप तुझे. नामदेवराय पहिल्या चरणामध्ये म्हणतात की घालीन लोटांगण, काय करील देवा, मी तुझ्या मंदिरामध्ये लोटांगण घालीन लोटांगण. लोटांगण या शब्दाचा जर अर्थ करायचा झाला तर आमचे आळंदीचे बाबा सांगायचे, पूर्वी आपल्याकडे पाणी पिण्याकरता काय असायचा दादा, आपल्याकडे पूर्वी पाणी पिण्याकरता काय असायचा, लोटा. काय असायचा, लोटा. आता काय म्हणतो आपण, तांब्या किंवा ग्लास. पूर्वी पाणी पिण्याकरता लोटा असायचा, लोटा. आणि त्या लोट्यामध्ये कोण आलं तर त्याला गुळ आणि पाणी द्यायचे त्या लोट्यामध्ये. मग बाबा सांगायचे की ती लोटा समजा असा हातातून खाली पडला का तो उभा राहतो का, नाही, तो आडवा पडतो ना. कसा करतो, गडगड 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 त्या दिदीपर्यंत जाऊन पोचतो. कोण, लोटा. मग तो लोटा खाली पडल्यामुळे तो गडगड 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 करत गेला आणि त्या दिदीपर्यंत जाऊन थांबला. लोटा अधिक अंगण, तो लोटा कुठे पडला, अंगणात. मग त्याचा विग्रह जर करायचा झाला तर लोटा अधिक अंगण झाला काय, लोटांगण. जसं घाडगे महाराजांनी आल्या आल्या लोटांगण घातलं, कारण लोटांगण घालण्याकरता आपल्याला एक गोष्ट सोडावी लागेल आणि एक गोष्ट धरावी लागेल. लोटांगण घालण्याकरता कशाचा त्याग करायला लागेल, आपल्या कपड्याकडे पाहून चालायचं नाही. नाहीतर मी एवढी भारी पैठणी नेसले आणि मी कशी काय लोटांगण घालू,
किंवा मी एवढा हायपाय कपडे घातल्यात आणि मी लोटांगण कसं घालू, हा जर विचार केला तर तुम्ही लोटांगण घालू शकत नाही. मंदिरामध्ये गेल्यानंतर कपड्याचा विचार करायचा नाही, डायरेक्ट लोटांगण घातलं पाहिजे. आणि लोटांगण घालायचं असेल तर आपल्याकडे असलेला अहंकार, आपल्याकडे असलेला अहंकार हा तुम्हाला टाकावा लागेल. आपल्याकडे असलेला मी तुम्हाला टाकावा लागेल. आपल्याकडे असणारा अहंकार तुम्हाला टाकावा लागेल, तरच तुम्ही लोटांगण घालू शकता. नाही तर लोटांगण घालू शकत नाही. नाही तर मोठी माणसं ज्यांच्याकडे श्रीमंती आहे, ज्यांच्याकडे पैसा आहे, ती कधीच तुम्हाला लोटांगण घालताना दिसणार नाही. फक्त तुम्हाला वारकरीच तुम्हाला लोटांगण घातलेला दिसेल. मंदिरामध्ये जर तुम्ही गेले तर वारकरीच तुम्हाला लोटांगण घालेल. कारण वारकऱ्याकडे काय आहे, नम्रता आहे. आणि श्रीमंत माणसाकडे काय आहे, अहंकार आहे. त्याच्याकडे काय आहे, अहंकार. हो, विश्वमाऊली म्हणतात, नवल अहंकाराचे गोठी, अज्ञानाच्या लागे पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी, नाना संकटना चवी. अहंकार केला आणि तुका म्हणे वाया गेला. अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. म्हणून आपल्याला काय टाकावं लागेल, आपला मी टाकावा लागेल, आपला अहंकार टाकावा लागेल. जर आपल्याला लोटांगण गणपती बाप्पाच्या समोर घालायचा असेल तर आपल्या कपड्याचा आपण विचार केला नाही पाहिजे. या पद्धतीने तुम्ही जर लोटांगण घातलं तर खरोखर तुम्ही तुमच्यावरती गणपती बाप्पा कृपा केल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, पुण्यामध्ये जेव्हा गेलो होतो कीर्तनासाठी, पुण्यामध्ये गेल्यानंतर त्या मंदिरामध्ये सुंदर वाक्य लिहिलेलं होतं. त्या मंदिरामध्ये जर आपण गेलो तर मंदिराच्या बाहेर पाटी असते, बोर्ड असतो आणि त्या बोर्डावरती लिहिलेलं असते, पादत्राणे बाहेर काय करा, बाहेर काढा. हा, पादत्राणे बाहेर काढा, कृपया चपला आपल्या बाहेर काढा, असं आपल्याकडे लिहिलेलं असतं का नाही पाटीवरती? बोला महिला मंडळ. पाटीवरती जर तुम्ही मंदिरामध्ये गेल्या आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर पाटीवरती लिहिलेले असते, कृपया आपल्या चपला बाहेर काढा. जसं त्या पुण्याच्या एका मंदिराच्या बाहेर पाटीवरती लिहिलेलं होतं इंग्लिशमध्ये, प्लीज रिमूव्ह युअर शूज. काय लिहिलं होतं? प्लीज रिमूव्ह युअर शूज. आणि त्याच्या खाली लिहिलं होतं अँड इगो. काय लिहिलं होतं? अँड इगो. पटलं तर बघा, मी त्या मंदिरातली पाटी घेऊन आलो. ती पाटी नाही घेऊन आलो, त्या पाटीवरती लिहिलेले शब्द घेऊन आलो. त्या पाटीवरती असं लिहिलेलं होतं, प्लीज रिमूव्ह युअर शूज अँड इगो. कृपया आपली चप्पल बाहेर काढा आणि चपली बरोबर आपला इगो पण बाजूला ठेवा, असा त्याचा अर्थ आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, म्हणून असं सुंदर वाक्य लिहिलेलं होतं, आपला इगो बाहेर काढून ठेवा. आपला अहंकार जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्यामध्ये देव येत नाही. वाजवणार म्हणतो माझ्यासारखा वाजवणार मीच. काय म्हणतो? वाजवणार म्हणतो माझ्यासारखा वाजवणार मीच. गायनकार म्हणतो, गायक म्हणतो माझ्यासारखा गायक मीच. त्यांचं जाऊ द्या, कीर्तनकार सुद्धा म्हणतो माझ्यासारखा कीर्तनकार दुसरा नाही. असं प्रत्येकाकडे एक मिठाचा खडा आहे, अहंकाराचा. काय आपल्याकडे खडा आहे मिठाचा. जोपर्यंत आपण तोंडामधला तो अहंकाराचा खडा टाकत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच गोड लागत
नाही विठाल 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 विठ्ठल 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 हो म्हणून नामदेवराय म्हणतात, हे देवा पांडुरंग परमात्मा, मी तुझ्या चरणावरती लोटांगण घालीन लोटांगण, वंदीन चरण, डोळ्यान पाहीन रूप तुझी. अशी भक्ती नामदेवासारखी असली पाहिजे. डोळ्याने आपल्याला त्याला पाहता आलं पाहिजे. आपण देवाच्या समोर जातो आणि डोळेच बंद करतो. सचिन महाराज आपण काय करतो? डोळे बंद. हा, आपण एवढा अट्टहास करून त्या गणपती बाप्पाच्या पुढे जातो दर्शनाकरता. काय करतो? दर्शनाकरता जातो आणि देवाच्या समोर गेल्यानंतर डोळे बंद करतो. मग डोळे बंद केल्यावरती आपल्याला कोंबडी, कुत्री, गाय, म्हशी, बायको, पोरं हेच दिसतात. दुसरं काय दिसणार आहे? विचार करा. गणपती बाप्पाच्या समोर तुम्ही गेले आणि डोळे बंद केल्यानंतर तुम्हाला काय दिसतं? गणपती बाप्पा दिसतो का? खरं बोला, खोटं बोलायचं. काय दिसतं दादा? तुमचं काय मत आहे? खरं बोला. गणपती बाप्पाच्या समोर तुम्ही गेले आणि तुम्ही डोळे बंद केले. डोळे बंद केल्यानंतर तुम्हाला काय दिसतं? गणपती बाप्पा दिसतो का? बोला, मी काय तुम्हाला इथे लगेच लावणार नाही वरती. हा, आपल्याला त्या गणपती बाप्पाचं रूप दिसत नाही. म्हणून दर्शनाला गेले, जात असताना देवाच्या समोर उभं राहिल्यानंतर डोळे भरून या पाहिण तुझे मुख, तेची मज सुख देई देवा. कान भरून या ऐकेन तुझी कीर्ती, ते मज विश्रांती देई देवा. वाहे रंगी टाळी नाचेन उदास, हे देई हातास पाया सुख. म्हणून भगवंताच्या द्वारामध्ये आपण जर उभं राहिलो, तो क्षण असतो देवाला पाहण्याकरता. हरिपाठातील पहिलाच अभंग आहे. देवाची द्वारे उभा क्षणभरी, देवाची द्वारे उभा क्षणभरी, देवाची द्वारे उभा क्षणभरी, देवाची द्वारे उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी. तेने मुक्तिचारी साधियेल्या, तेने मुक्तिचारी साधियेल्या. हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. तेने मुक्तिचारी साधियेल्या, तेने मुक्तिचारी साधियेल्या. हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. देवाची द्वारी उभा क्षण भरी, तिने मुक्तिचारी साधियेल्या. देवाच्या दारामध्ये उभं राहिल्यानंतर आपल्याकडे तो एक क्षण असतो आणि त्या क्षणामध्ये देवाला पाहायचं असतं आणि त्या क्षणाला आपण डोळे बंद करतो आणि देवाचं दर्शन करतो. म्हणून आपल्याला त्या गणपती बाप्पाची कृपा होत नाही. विठाल विठाल विठ्ठल 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 विठ्ठल. हो, नामदेवराय या अभंगामध्ये म्हणतात, घालीन लोटांगण, वंदीन चरण, डोळ्यान पाहीन रूप तुझे.
असं देवाला पाहण्याकरता या महाराष्ट्रामधून पांडुरंगाला पाहण्याकरता प्रत्येक गावामधून वारकऱ्यांची दिंडी निघते. आषाढी असेल, कार्तिकी असेल, सगळीकडून दिंडी निघतात. कुणाला? त्या पांडुरंगाला पाहण्याकरता सगळीकडून. आता सगळेच आपण दिंडीला जातो. आपल्याकडून पण ज्ञानेश्वर सेवा मंडळाची दिंडी जाते आणि सगळेच दिंडीमध्ये सहभागी असतात. आणि दिंडीतला आनंद सगळ्यांना मी काही वेगळा सांगत नाही, सगळ्यांना माहिती आहे. असेच प्रत्येक विभागामधून, महाराष्ट्रामधून, गुजरातमधून, लातूरमधून, उस्मानाबादमधून, अनेक अनेक तालुक्यांमधून, जिल्ह्यामधून दिंड्या निघतात. कुणाला? पांडुरंगाला पाहण्याकरता. ज्ञानोबा तुकोबा या भजनाच्या गजरामध्ये ती दिंडी चाललेली असते. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, हो ज्ञानदेव तुकाराम, 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 ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानोबा तुकोबा, ज्ञानोबा तुकोबा अशा गजरामध्ये दिंड्या पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या असतात. निवृत्तीराया, निवृत्तीराया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्तीराया, निवृत्तीराया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. कधी सचिन महाराज भजन म्हणतायत, कधी शिवाजी महाराज भजन म्हणतायत, कधी घाडगे महाराज भजन म्हणतायत. असं भजन करत करत ती दिंडी निघालेली असते पंढरपूरच्या दिशेकडे. दिंडी मागून दिंडी आले, दिंडी मागून दिंडी आले, वाळवंटे भेटा भेटे झाले, वाळवंटे भेटा भेटे झाले. दिंडी मागून दिंडी आली, दिंडी मागून दिंडी आली, वाळवंटी भेटा भेटी झाली, वाळवंटी भेटा भेटी झाली. एकामागे एक, एकामागे एक अशा दिंड्या चाललेल्या असतात. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीव लगा पाहू, जीवाच्या जीव लगा पाहू, जीवाच्या जीव लगा पाहू. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीव लगा पाहू, जीवाच्या जीव लगा पाहू, जीवाच्या जीव लगा पाहू. ज्ञानोबा तुकोबा, ज्ञानोबा तुकोबा या भजनामध्ये दिंडी चाललेली आहे. दिव्य सोहळा पाहुनी डोळा,
देह हा माऊली माऊली झाला, रंगी रंगला जीव दंगला, भोवरी आनंदी आनंद झाला। माऊली मुखी भेट पंढरी, जीव चरणासी अर्पण केला। देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला, देह विठ्ठल विठ्ठल झाला, नाम घोषात देह हराला, देह विठ्ठल विठ्ठल झाला, देह विठ्ठल विठ्ठल झाला, देह विठ्ठल विठ्ठल झाला, नाम घोषात देह मिळाला, देह विठ्ठल विठ्ठल झाला। तन बाळाच्या हसऱ्या डोळ्यात जो नाचे रंगुणी संतांच्या मेळ्यात जो, तुझ्या माझ्यात भेटेल साऱ्यात तो, शोध नाही कुठे या पसाऱ्यात जो। रोज वृंदावनी थोडी जो घागरी, तोच नाथा घरी वाहतो कावडी, गुंतला ना कधी मंदिरी राऊळी, बाप झाला कधी दाहला माऊली, भाव भोळा जिथे धावला तो तिथे, भाव नाही तिथे सांग धावल का, बघ उघडून तर अंतरंगातला देव गावल का, बघा उघडून तर अंतरंगातला देव गावल का, बघा उघडून तर अंतरंगातला देव गावल का, बघा उघडून तर अंतरंगातला देव गावल का। या भजनामध्ये ज्ञानोबा तुकोबा या भजनामध्ये दिंडी पंढरपूरच्या दिशेने चाललेली आहे आणि गंगाखेड या गावामध्ये त्या दिंडीचा मुक्काम झाला। गंगाखेड या गावामध्ये त्या दिंडीचा मुक्काम झाला। ग्रामस्थांनी त्या दिंडीचं सुंदर असं स्वागत केलं, कारण वारकरी आपल्या गावामध्ये येतात, त्या ग्रामस्थांना त्या वारकऱ्यांची आपुलकी असते, आतुरता लागलेली असते, वारकऱ्यांची सेवा करायला मिळते। आणि सगळ्या गावामध्ये सगळ्यांच्या अंगणामध्ये सडा घातलेला आहे, सगळ्यांच्या अंगणामध्ये रांगोळ्या घातलेल्या आहेत वारकऱ्यांकरता। ज्ञानोबा तुकोबा हे भजन करत 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 ती दिंडी त्या गावामध्ये आली आणि एका मंदिरामध्ये त्या दिंडीचा मुक्काम। आणि एका घरासमोर मात्र सारवलेलं नव्हतं, सडा काढलेला नव्हता, रांगोळी घातलेली नव्हती। ते घर श्याम नाईका हिचं एक वेशीचं घर होतं आणि त्या श्याम नाईकेला 16.5 वर्षाची एक कानोपात्रा नावाची मुलगी होती। ती मुलगी त्या श्याम नाईकेला आईला म्हणते, अगं आई, अगं हे वारकरी दरवर्षी या आपल्या गावामध्ये दिंडीमध्ये येतात, सगळ्यांच्या घरासमोर रांगोळी काढलेली असते, सगळ्यांच्या घरासमोर सडा टाकलेला असतो, सगळ्यांच्या घरासमोर वारकरी जातात, आपल्या घरामध्ये का वारकरी येत नाही? ती कानोपात्रा आईला विचारते, आपल्या घरामध्ये वारकरी का येत नाही, आपल्या घरामध्ये वारकरी का जेवत नाही? ती म्हणते, आपलं घर अपवित्र आहे म्हणून आपल्या घरामध्ये वारकरी येत नाही, आपल्या घरामध्ये वारकरी येत नसतो ग। मग का येत नाही? अगं आपलं घर अपवित्र आहे,
आपण त्या पात्रतेचे नाही, आपल्या घरी वारकरी येत नसतो. त्या गावामध्ये त्या दिंडीचा मुक्काम होता आणि त्या दिंडीमध्ये दिंडीचा नियम असतो, मुक्कामाच्या ठिकाणी 1 तासाचं हरिकीर्तन असतं आणि त्या मंदिरामध्ये हरिकीर्तन चालू झालं. आणि ही कानोपात्रा म्हणते, आईला विचारते, आपल्या घरी का वारकरी येत नाही, मला कीर्तनाला जायचं. तिने भांडण करून ती कीर्तनाला गेली आणि कीर्तनामध्ये जाऊन बसली. कीर्तनकाराने कीर्तन चालू केलं. कीर्तन चालू असताना तिने त्या कीर्तनामध्ये ऐकलं की पंढरीचा पांडुरंग परमात्मा खूप सुंदर आहे. काय ऐकलं? पंढरीचा पांडुरंग परमात्मा खूप सुंदर आहे. सुंदर ते धान उभे विटेवरी, सुंदर ते धान करकटावरी ठेवून या, सुंदर ते धान. असा सुंदर परमात्मा आहे. कानोपात्रा मंदिरामध्ये जाऊन बसली. कीर्तनकाराने कीर्तन चालू केलं. कीर्तनाचा गजर चालू आहे, भजन चालू आहे. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. अशी अवस्था झाली पाहिजे. ऐकणारा इतका क्वालिटीचा असला पाहिजे, त्याची अवस्था झाली पाहिजे कीर्तनामध्ये. आपण नुसतीच कीर्तन ऐकतो, नुसतेच प्रवचन ऐकतो, पण ही अशी अवस्था होणं पण खूप भाग्य लागतं. ती कानोपात्रा कीर्तन ऐकलं आणि ती म्हणाली, खूप देवाचं वर्णन ऐकलं, देव पंढरीचा खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. कानोपात्रा दिसायला इतकी सुंदर होती महाराज. कानोपात्रा, तिचं चरित्र जर तुम्ही ऐकलं तर कानोपात्रा इतकी दिसायला सुंदर होती. तिने जर पान खाल्लं ना, पान, तर घशामधून असं लाल खाल्लेलं पान दिसायचं, गळा तिचा लाल दिसायचा. इतकी सुंदर होती, इतकी सुंदर कानोपात्रा. आणि ती कान्होपात्रा म्हणायला लागली, माझ्यापेक्षा इतका देव सुंदर आहे, मी इतकी सुंदर आहे, माझ्यापेक्षा देव सुंदर आहे. कीर्तनकाराने सांगितला देव सुंदर आहे. ते कीर्तन ऐकून ती त्या दिंडीमध्ये सहभागी झाली आणि भजन करत 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 पंढरपूरला येऊन पोचली. आणि पंढरपूरला आल्यानंतर चंद्रभागेत स्नान केलं आणि दर्शन बारीला लागली. दर्शन बारीला लागल्यानंतर लगेच दर्शन होतं का दादा? दर्शन बारीमध्ये पंढरपूरला गेल्यानंतर लगेच दर्शन होत नाही. 1 ते 2 दिवस त्या दर्शन बारीमध्ये थांबावं लागतं. जो हाडाचा वारकरी आहे, जो कट्टर वारकरी आहे, तोच पांडुरंगापर्यंत पोचतो. बाकीचे कट मारतात. आता आम्ही नाशिकला गेलो होतो दादा या वारीला. माझ्या बरोबर काही माझे सातकरी होते. काही जण येऊ येऊ म्हटले पण आले नाही, आणि काही जण आले ते मावले न उडाले ते कावळे. आणि ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ पापे जाती भंगा, दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्याशी नाही यमपुरी, कुशावर्ता करता स्नाने त्याचे वैकुंठी राहणे. आणि नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना. जी प्रदक्षिणा तुम्ही जर कोणी केली नसेल तर त्र्यंबकेश्वराची प्रदक्षिणा प्रत्येकाने केली पाहिजे. आयुष्यामध्ये आल्यानंतर ब्रह्मगिरी पर्वतावरती गेलं पाहिजे. नुसतंच उंटावरून शेळ्या हाकायच्या नाही. जो ब्रह्मगिरीला जाऊन येतो, दर्शन करून येतो, त्यांनी सांगावं मी प्रदक्षिणा केली. इतकी सोपी प्रदक्षिणा नाही. पांडुरंग दादा आमच्या बरोबर होते. पांडुरंग दादांनी हातभर जीभ बाहेर काढली. अर्धंगी गेल्यानंतर हातभर जीभ बाहेर काढली सचिन महाराज, आणि तिथूनच म्हणायला लागले, महाराज माझी ताकद
संपली. म्हणजे असे काही वारकरी कट मारणारे असतात, पण त्यांना मी इंजेक्शन मारलं. एक इंजेक्शनाचा डोस दिला. म्हणलं याला वारकरी म्हणत नाही. माझा तिसरीचा मुलगा आहे, माझा कार्तिक घुडे तिसरीला आहे, तो सुद्धा आमच्या बरोबर होता. तेवढ्या मुलाने पूर्ण प्रदक्षिणा केली. दादांना म्हटलं काही होणार नाही, चला. सगळेच होते, बबन दादा होते, अजून बरेच होते. कारण ती प्रदक्षिणा इतकी सोपी नाही. जर त्या ब्रह्मगिरीवरती जायचं आहे तर हाडाचा वारकरी लागतो. हाडाचा वारकरी, मनामध्ये श्रद्धा लागते, मनामध्ये विश्वास लागतो की मला त्या गोदावरीचा उगम पाहायचा आहे. त्या ब्रह्मगिरी पर्वतावरती कोण आहे? गोदावरी. जिथे उगम झालाय गोदावरीचा, ती गोदावरी तिथे आहे. आणि त्या गोदावरीचं पाणी खाली कुशावर्त कुंडामध्ये येतं आणि तिथे भगवान शंकराने जटा आपटल्यात. मी बऱ्याच वर्षापासून ऐकत होतो नुसतं, पण मी अनुभव घेतला नव्हता. म्हणलं देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ व्हावो, चरण न सोडी सर्वथा, आण तुझी पंढरीनाथा. काही झालं तरी चालल, पण वरती जायचं म्हणजे जायचंच. पांडुरंगाला विनंती केली, पांडुरंगा तुम्ही बसू नका, तुम्ही बसले तर आम्ही बसू. एकाने पाय खोचले की बाकीचे ऑटोमॅटिक बसतात. म्हणून इतकी सोपी प्रदक्षिणा नाही. दर्शन बारी मध्ये लागली कानोपात्रा. कानोपात्रा दर्शन बारी मध्ये लागली आणि काही 1-2 दिवसामध्ये ती पांडुरंगाच्या समोर येऊन पोहोचली. तिने पांडुरंग परमात्मा डोळ्याने पाहिला. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, तेने वेदिले तेने वेदिले तेने वेदिले मन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. अरे देवाला पाहिलं. देवाला पाहिल्यानंतर म्हणाली वारकरी खोटं बोलले. वारकरी काय बोलले? कीर्तनकार खोटा बोलला. काय सांगितलं कीर्तनकाराने? तो देव पांडुरंग परमात्मा खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे, त्याच्यासारखा सुंदर देवच नाही. ती म्हणते कीर्तनकार खोटा बोलला. अरे हा तर काळा आहे, नुसता काळा नाही, थाईचाची काळा, म्हणजे काळ्यापेक्षा काळा आहे. आणि कीर्तनकाराने देव सुंदर सांगितला. ती म्हणाली आलोय तर आपण दर्शन घेऊ. पांडुरंगाच्याकडे गेली आणि पायाला तिने नतमस्तक झाली. नाही, तिच्याकडे काय होता? अहंकार होता. ती म्हणाली माझ्यासारखी सुंदर कोणीच नाही. तिने पांडुरंगाच्या पायाला एकच बोट लावलं. दादा, पांडुरंगाच्या पायाला एकच बोट लावलं आणि पांडुरंगाच्या पायाला खड्डाच पडला. महाराज, पांडुरंगाच्या पायाला खड्डा पडल्यानंतर तिने पाहिलं पांडुरंगाच्या पायाला खड्डा पडलेला आहे. मग तिने त्या पांडुरंगाकडे नीट पाहिलं. सुंदर असा तो परमात्मा तिने पाहिला आणि त्याच्या समोर तिने लोटांगण घातलं. घालीन लोटांगण वंदीन चरण आणि डोळ्याने पांडुरंग परमात्मा पाहिला. डोळ्यान पाहिन रूप तुझे, असा पांडुरंग परमात्मा त्या कानोपात्रेने पाहिलं आणि तिथंच ठरवलं आता घरी जायचं नाही. ती तिथेच थांबली. भजन करत 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 तिथेच थांबायची, भजन करायची, दिवसभर भजन करायची, नाचायची. तिचा नाच पाहण्याकरता सगळा समाज तिच्या मंदिरामध्ये यायचा कानोपात्रेला पाहण्याकरता. आणि पहिले पंढरपूर हे एक राजाच्या ताब्यात होतो. तो राजा बिजरचा राजा कर वसूल करण्याकरता मंदिरामध्ये आला आणि त्या मंदिरामध्ये आल्यानंतर त्यांनी त्या कानोपात्रेला पाहिलं आणि म्हणाला इतकी सुंदर मुलगी, हिचं इथं काय काम? कुणाची मुलगी आहे? तर त्यांना समजलं की ही एक वेशीची मुलगी आहे आणि इथे सुंदर ती नाचते, भजन करते. तो बिजरचा बादशाह म्हणाला की इथे काय नाचते, माझ्यासोबत चल. काय म्हणाला? माझ्यासोबत चल, माझ्या दरबारामध्ये मी तुला पैसे देईल, तिथे नाच, इथे नाचून तुला काय मिळणार आहे? ती म्हणाली मी येणार नाही, मी नाचेल तर माझ्या पांडुरंगाच्या समोरच नाचेल. तो राजा होता. राजाने शिपायांना आदेश दिला जा आणि त्या मुलीला धरून आणा, येत नसेल तर ओढत आणा. असं ऐकल्यानंतर तिने भगवंताकडे धाव घेतली. महाराज, भगवंताकडे धाव घेतली आणि भगवंताच्या समोर गेली. पुढे ती पळते, मागे ते शिपाई पळतात.
पुढे कानोपात्रा मागे शिपाई, पुढे कानोपात्रा मागे शिपाई. शी पळत पळत ती पांडुरंगाच्याकडे गेली आणि पायावरती नतमस्तक झाली, डोकं ठेवलं, स्वतःचा प्राण सोडला महाराज. अशी भक्ती असली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, कानोपात्रेने आपल्या पांडुरंगाच्या पायावरती प्राण सोडला. यजुर्वेदी ब्राह्मण, अथर्ववेदी, यजुर्वेद, सामवेद सर्व पठन करणारे ब्राह्मण म्हणू लागले, अरे या वेशीच्या मुलीने देव वाटवला, हिला फेकून द्या. कोण म्हणाले तिला फेकून द्या बाहेर, कोण म्हणाले वाळवंटामध्ये जाळा. नको नको देव, ब्राह्मण बोलू लागले. पण त्या ब्राह्मणांमध्ये एक प्रल्हाद शास्त्री नावाचा ब्राह्मण होता. आणि त्या प्रल्हाद शास्त्री नावाच्या ब्राह्मणाने मृतदेह मंदिरामध्येच ठेवा, रात्रभर मी या देहाच्या बाजूला जगतो, या मृतदेहाच्या बाजूला मी जगतो आणि पांडुरंग परमात्मा जो आदेश देतील त्याचं पालन आपण करू. आणि असं म्हणून प्रल्हाद शास्त्री आणि झोपल्यानंतर रात्रीचे 1 वाजता पांडुरंग परमात्म्याने त्या अनंताला उठवलं. त्या अनंताने ह्या अनंताला उठवलं. अनंता ही पवित्र आहे, हिला कुठेच जाळू नका, हिला इथे माझ्या मंदिरामध्ये जागा द्या. एका वेशीची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कानोपात्राला देवाने मंदिरात जागा दिली. देवाला लोटांगण घातलं, देवाला पाहिला, डोळ्यानं पाहिन म्हणून नामदेव महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणावर प्रेम आलिंगन आनंद पुजीन, प्रेम आलिंगन आनंद पुजीन, प्रेम आलिंगन देवाला भावाने ओवाळलं पाहिजे. पाहिजे हा भाव भावापाशी भाव बळे आकडे विनवी नाकडे करतळी आवडे. दैताहारी भक्ती करताना आपल्या अंतःकरणामध्ये शुद्ध भाव पाहिजे. त्याचा भाव झाला पूर्वी नाही देव झाला. आता शुद्ध अंतःकरणापासून आपण त्याला लोटांगण घातलं तर नक्कीच गणपती बाप्पा आपल्यावर
अंगण वतीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंदे तुझे